जय हिंद मित्रांनो आपण काल एक ऑफलाईन पेपर घेतला होता ज्यामध्ये पोलीस भरतीच्या बेसवर आपण काही प्रश्न विचारले होते. ठीक आहे. आपण टोटल 100 प्रश्न विचारले आणि ह्या 100 प्रश्नांचं विश्लेषण आपण 4 पार्ट मध्ये करणार आहोत. ठीक आहे. आता 4 पार्ट मध्ये कसं, तर सगळ्यात पहिले जीएस-जीके विश्लेषण करून घेऊ. त्यानंतर मराठी, त्यानंतर गणित आणि त्यानंतर बुद्धिमत्ता. अशा पद्धतीने आपण काय करू, 4 पार्ट मध्ये ह्या पेपरचं विश्लेषण करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला आपल्याला प्रश्न विचारला होता की तेलंगणा राज्याची निर्मिती कधी झाली. बघा, आता तेलंगणा राज्याची निर्मिती विचारली ना, तर ती 2014 झाली होती. बरोबर आहे. ठीक आहे. बघा, आता 2014 जर तेलंगणा राज्याची निर्मिती झाली होती, तर ती कोणत्या राज्यापासून झाली होती, तर आंध्र प्रदेश मधून झाली होती. ठीक आहे. आंध्र प्रदेशमधून 2014 आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य काय केलं गेलं होतं, वेगळं केलं गेलं होतं. ठीक आहे. बघा, आता पुढचा प्रश्न होता की पंचवटी हे नाव कोणत्या शहराचे होते. आता बघा, सगळ्यात अगोदर तुम्ही प्रश्न वाचा, त्यानंतर ऑप्शन बघा आणि नंतर वाटलंच तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. बघा, जर तुम्ही पेपर दिला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. जर दिला नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. बघा, आता पंचवटी हे नाव कोणाचं होतं, म्हणजे कोणत्या शहराचं होतं, तर नाशिकचं हे नाव होतं. बघा, गाडगेबाबांचे समाधी स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे. आपल्याला काय विचारलं, गाडगेबाबांचं समाधी स्थळ जे ते कोणत्या जिल्ह्यात आहे, तर आपल्याला माहिती आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे, अमरावतीमध्ये. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे, अमरावतीमध्ये. बघा, छत्रपती संभाजीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिले कन्फ्युजन होतं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गोदावरी नदी ही छत्रपती संभाजीनगर पासून जाते, पण त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की गोदावरी हे काय उत्तर आहे, पण हे काय चुकीचं आहे. का? कारण छत्रपती संभाजीनगर पासून गोदावरी नदी बऱ्याच अंतरावर आहे. मग याचं उत्तर काय येईल, तर याचं उत्तर येईल खाम. कोणती नदी, खाम नदी. ठीक आहे. भीमा नदी ही पुण्यापासून वाहते, पुण्यापासून म्हणजे पुण्याच्या दुरून वाहते, पण पुण्याजवळून जाते. ठीक आहे. आणि ही जी मुळा नदी, मुळा आणि मुठा ह्या दोन्ही नदीच्या काठावरती कोणतं शहर वसलेलं आहे, ते पुणे शहर आहे. ठीक आहे. म्हणून आपलं उत्तर काय आहे, खाम नदी. बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशला लागून नाही विचारली. बघा, आपल्या बांगलादेशला 5 सीमा लागतात. ठीक आहे. बघा, 5 सीमा लागतात. कोणती, पश्चिम बंगाल, त्यानंतर मिझोराम, त्यानंतर त्रिपुरा, त्यानंतर मेघालया, कोणते मेघालया आणि त्यानंतर काय आहे, आसाम. ह्या 5 सीमा काय आहे, पश्चिम बंगालला बांगलादेशला लागून आहेत. ठीक आहे. म्हणून आपल्याकडे पश्चिम बंगाल पण आहे, मिझोराम पण आहे, त्रिपुरा पण आहे. ठीक आहे. मग मणिपूर हे नाही, म्हणून याचं उत्तर काय येईल, उत्तर हे येईल ना, हे तिन्ही नाही येणार. उत्तर कोणतं येईल, हे येईल. ठीक आहे. काय येईल, मणिपूर. म्हणजे मणिपूरची सीमा ही बांगलादेशला लागलेली नाही. पुढचा प्रश्न, त्रिपुरा ह्या राज्याची राजधानी कोणती. बघा, त्रिपुरा ह्या राज्याची राजधानी बघा, आगरतळा ही त्रिपुराची राजधानी. ठीक आहे. आगरतळा ही त्रिपुराची राजधानी. परंतु इटानगर ही कशाची राजधानी, तर इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी. कशाची, अरुणाचल प्रदेशची राजधानी. ठीक आहे. मग कोहिमा कशाची राजधानी. बघा, आता ही जी कोहिमा राजधानी, ठीक आहे, आता कोहिमा कशाची राजधानी येईल, तर कोहिमा ही नागालँडची राजधानी. कशाची, नागालँडची. आणि गंगटोक ही कशाची राजधानी आहे, सिक्कीमची राजधानी. कशाची आहे, सिक्कीमची. ठीक आहे. बघा, तर मग आपलं उत्तर काय आहे, तर आगरतळा आहे. बरोबर आहे. पण इटानगर अरुणाचल प्रदेशची राजधानी, कोहिमा नागालँडची राजधानी आणि गंगटोक ही कशाची राजधानी आहे, सिक्कीमची राजधानी. ठीक आहे. बघा, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता. आता कोणता आहे, आंबोली का नाही, सहस्त्रकुंड नाही, मग कोणता येईल, कुंचिकल येईल. कोणता आहे, कुंचिकल. हा सगळ्यात उंच धबधबा भारतामधील आहे. बघा, 7 बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते. 7 बेटांचे शहर हे असं शहर की जे 7 बेटांवर वसलेलं आहे. ठीक आहे. म्हणून काय आहे, याचं उत्तर आपली मुंबई. ठीक आहे. बघा, कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे. आता बघा, हा प्रश्न विचारलेला होता की कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावरती. बघा, पुणे तर पॉसिबल नाही, कारण मुळा मुठा नदीवरती, त्र्यंबकेश्वर नाही, छत्रपती संभाजीनगर मी आताच तुम्हाला सांगितलं. मग उत्तर काय येईल, नाशिक येईल. ठीक आहे. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती, तर कोणी केली होती, चंद्रगुप्त मौर्य. कोणी केली होती, चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती. ठीक आहे. बघा, त्यानंतर आता पुढचा प्रश्न काय, छत्रपती संभाजी राजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला. कोणता किल्ला आहे, तर आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणता आहे, पुरंदर किल्ला. बरोबर. आता बघा, भारताचा पहिला मुस्लिम शासक कोण होता. आता आपल्याला काय विचारलं, भारताचा पहिला मुस्लिम शासक कोण होता. बघा, आता आपण हे सगळे मुस्लिम शासक दिलेले. ठीक आहे. सगळ्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. बघा, कधी कधी आपल्याला बाबर पण वाटू शकतं आणि वेगवेगळं वाटू शकतं. ठीक आहे. परंतु त्याचं उत्तर काय, कुतुबुद्दीन ऐबक आहे. ठीक आहे. बाबर का नाही, कारण बाबर हा सुद्धा पहिला होता, पण कोणा, मुघलांचा, म्हणजे जे मुघल साम्राज्य होतं, मुघल साम्राज्याचा हा काय होता, बाबर पहिला शासक होता. ठीक आहे. बघा, इंग्रजांनी भारतात पहिली वखार कोठे स्थापन केली. आता इंग्रजांनी भारतात पहिली वखार कुठे स्थापन केली होती, मुंबईला केली होती का नाही, तर कुठे केली होती, सुरतला केली होती. ठीक आहे. बघा, महात्मा गांधींनी दांडी यात्रेला सुरुवात कुठून केली, म्हणजे इथून केली होती समजा, कुठून केली होती, साबरमतीहून. कुठून केली होती, साबरमतीहून. ठीक आहे. बघा, गदर ह्या पार्टीची स्थापना कुठे करण्यात आली. आता गदर ह्या पार्टीची स्थापना कुठे करण्यात आली होती,
तर ती आली होती सॅन फ्रान्सिस्को. कुठं? सॅन फ्रान्सिस्को मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे बघा. आता पुढचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? बघा, आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत आपण म्हणतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं आपण म्हणतो. ठीक आहे. मग ही जे राष्ट्रसंत आहे ही पदवी कोणी दिली होती? तर ती दिली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. कोण दिली होती? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे की भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ठीक आहे बघा. त्यानंतर लहान आतड्यांची लांबी किती असते? आता सायन्सचे काही प्रश्न घेतले होते, त्यामध्ये विचारला होता लहान आतड्यांची लांबी किती असते, जी की 6 ते 8 मीटर पर्यंत असते. ठीक आहे बघा. झुरळाच्या हृदयाला किती कप्पे असतात? तर याच्यात थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु झुरळाचे जे हृदय असतं त्याला 13 कप्पे असतात. लक्षात ठेवायचे हे प्रश्न विचारले जातात. बघा, मानवामध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर टोटल किती जोड्या असतात? 23 जोड्या असतात. ठीक आहे बघा. पुढचा प्रश्न होता, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठं आहे? तर कुठे येते? जिनिव्हा. कुठे आहे? जिनिव्हाला. ठीक आहे बघा. तर भारताचे प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते? आता भारताचा प्रथम नागरिक जर म्हटलं तर कधी लक्षात ठेवायचं, पंतप्रधान नाही तर काय येईल? राष्ट्रपती. कोणता येईल? राष्ट्रपती. पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बघा, पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे जर आपल्या भारतात पहिलं राज्य विचारलं तर ते कोणतं आहे? उत्तर प्रदेश आहे. कोणतं आहे? उत्तर प्रदेश. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? आता आपल्याला काय विचारलं? राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष. आणि राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष फक्त एकच असतो, जो कोणता आहे? उपराष्ट्रपती. जो पण उपराष्ट्रपती बनेल तो काय असतो? राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. आता बघा, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? आता भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री विचारल्या, ज्या कोणत्या आहे? सुचिता कृपलानी. ठीक आहे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात शेवटची राष्ट्रपती राजवट कधी लावण्यात आली होती? बघा, महाराष्ट्रात शेवटची राष्ट्रपती राजवट कधी लावण्यात आली होती? शेवटची राष्ट्रपती राजवट कधी लागली होती? 2019 ला. ठीक आहे. आठवत असेल तुम्हाला कदाचित, की निवडणुका झाल्या होत्या, त्यानंतर सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ठीक आहे बघा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सगळे प्रश्न आता बघितलेले. बघा, फक्त टोटल 25 प्रश्न आहे. मी जास्त डिटेलमध्ये नाही गेलो, थोडं थोडं छोटे सांगायचा प्रयत्न तुम्हाला केला. ठीक आहे बघा. आता पुढचा पेपर जेव्हा होईल तेव्हा मी हे जे प्रश्न आहे, सामान्यांचे प्रश्न असेल किंवा जे जीकेचे प्रश्न असेल, हे प्रश्न मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आता हा आपला एक पार्ट आपण तयार केला. आता याच्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय करू? पूर्ण मराठीचे प्रश्न बघू. जेवढे 25 प्रश्न ना त्याची प्रॅक्टिस, त्याचे सराव करायचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. चला, धन्यवाद.